मी ॲडव्होकेट नितीन देशमुख आपणा सर्वांना विनंती करतो की जिल्हा वकील संघटनेची निवडणूक ही दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी होत आहे। आपणा सर्वांना या निवडणुकीमध्ये मतदान करायचे आहे। मी सन 2018 ते 22 या कार्यकाळात जिल्हा वकील संघटनेची जबाबदारी सांभाळलेली आहे महासचिव म्हणून। याच काळात कोरोनासारख्या परिस्थितीचा सुद्धा आम्ही सामना केलेला आहे। वकिलांना होत असलेला त्रास, वकिलांना होत असलेली अडचण या विचार करून मी जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही नागपुरात आणली। आज या सोसायटीचं मुख्य कार्यालय हे मुंबई येथे होतं। मी त्या सोसायटीचा डायरेक्टर होतो आणि ही सोसायटी वकिलांच्या हितासाठी, वकिलांना सहकार्य करण्यासाठी आपल्या नागपूरमध्ये सुद्धा राहिली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि 2018 मध्येच ही सोसायटीची शाखा नागपूर येथे उघडण्यात आली। या सोसायटीच्या शाखेमधून आम्ही त्याच्या मागचा आमचा उद्देशच हा होता की अनेक तरुण वकील या व्यवसायामध्ये येतात, परंतु त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि ही आर्थिक अडचण जर दूर करायची असेल तर त्यांना कर्जसुद्धा पाहिजे नसते, पैशाची गरज असते। परंतु आज अनेक बँका आहेत त्यावेळेस की जे वकिलांना कर्जसुद्धा देत नव्हती, परंतु ॲडव्होकेट सोसायटीच्या माध्यमातून मी त्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली, जेणेकरून त्यांना आपल्या ऑफिससाठी, त्यांना आपल्या कार्यालयासाठी एक लॅपटॉप घेता येईल, आपल्या सॉफ्टवेअर घेता येईल, एक टेबल घेता येईल आणि एक खुर्ची घेता येईल, जेणेकरून तो आपला लिगल व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळू शकेल अशी आमची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेच्या अनुरूप आम्ही त्यांना आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे। अनेक गरजू वकील असतात ज्यांना कोर्ट घेताना त्रास होतो, कारण की त्याची मार्केटमध्ये गेली तर किंमत जास्त असते। अशा वेळेस आम्ही 2000 रुपयामध्ये त्या वकिलांना रेडीमेड कोट, रेडीमेड शर्ट आणि पॅन्ट पीस ही सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आज या संधीचा शेकडो वकिलांनी फायदा घेतलेला आहे। या संधीच्या माध्यमातून सोसायटीचं नावसुद्धा त्यांनी पुढे केलेलं आहे आणि सोसायटीबद्दल त्यांची उद्गारही चांगले आहे। आमच्या सोसायटीमध्ये अनेक वकील लोक पहिले कलेक्टर ऑफिसमध्ये स्टॅम्प पेपर विकत घ्यायला जायचे। तिथे गेल्यानंतर त्या निवडक वेंडर्ससमोर मोठी मोठी रांग लागायची। आम्ही ऑफिसर्स ऑफ द कोर्ट म्हणून आम्हाला मानलं जातं, आम्ही ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहे, आम्हाला वकील साहेब म्हटलं जाते, परंतु आम्ही तिथे जनरल पब्लिकच्या लाईनमध्ये लागत होतो आणि नंबर लागेपर्यंत वाट पाहत होतो। आम्हाला अनेक गोष्टीचा त्रास होता। हीच अडचण लक्षात घेऊन मी ॲडव्होकेट सोसायटीच्या माध्यमातून नागपूर ब्रँचमध्ये स्टॅम्प वेंडिंगचं लायसन्स आणलं। आम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर हा 100 रुपयामध्येच विकत असतो। आतापर्यंत लाखो रुपयाचे स्टॅम्प्स आम्ही विकलेले आहे, परंतु 1 रुपयासुद्धा जास्त आम्ही कोणाकडून घेतलेला नाही आहे। आज स्टॅम्प पेपरचा तुटवडा असताना आम्ही अनेक लोकांना स्टॅम्प पेपर, सर्वसामान्य जनता असो की वकील वर्ग असो, आम्ही 100 रुपयातच त्यांना स्टॅम्प दिलेला आहे। आम्ही बँकेला सुद्धा स्टॅम्प्स प्रोव्हाइड केलेले आहे, परंतु जिथे शॉर्टेज आला त्या ठिकाणी आम्ही बँकेला थांबवून आम्ही वकिलांना प्रायोरिटी दिलेली आहे। जे काही वकील असतील त्यांच्यासाठी आम्ही वेगळी लाईन लावली, पहिले वकिलांना प्रायोरिटी देतो, नंतर जनरल पब्लिकला देतो। आमच्या इथे कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा होता, जी 5 रुपयाची 10 रुपयाची लेबल तिकीट असते ती सुद्धा ट्रेझरीमधून मिळत नव्हती, तर ती मी मुंबईवरून बोलवून आमच्या इच्छा वकील वर्गांना कुठच्या प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेतलेली आहे। मित्रांनो, मी सर्वसामान्य घरातून आलेला फर्स्ट जनरेशन लॉयर आहे, परंतु मी माझ्या कार्याने आपल्या सर्वांसाठी हेच सांगू इच्छितो की मी केलेलं कार्य हे सगळ्या वकिलांसाठी केलेलं कार्य आहे। नवीन वकील हा जो आहे त्यालासुद्धा खूप गरज आहे समर्थनाची, सहकार्याची आणि त्याला सहकार्य करायची। मी हा विश्वास व्यक्त करतो की मित्रांनो, आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा अनुक्रमांक 1 आहे अध्यक्षपदासाठी, त्याच्यासमोर आपण ठप्पा मारून मला विजयी करावे। मी तुम्हाला कुठेही निराश करणार नाही याची ग्वाही देतो आणि पुन्हा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 24 तारखेला अध्यक्षपदाकरता मी उभा असून माझा अनुक्रमांक 1 आहे, आपण सगळ्यांनी मला मदत करावी असं अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।